जय हिंद मित्रांनो, बघा आपण समाज कल्याणासाठी जे TCS ने विचारलेले 20 मराठी व्याकरणाचे आपण आज प्रश्न अभ्यासणार आहोत। तर बघा लक्षामध्ये घ्या, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न हे तुमच्यासाठी आहेत, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ अभ्यासून घ्या। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राइब तुम्हाला करून घ्यायचं आहे। पहिला प्रश्न, विकारी शब्दांच्या ठिकाणी असलेला संख्या सुचविण्याचा गुणधर्म म्हणजे डॅश डॅश। तर लक्षात घ्या, विकारी शब्दांच्या ठिकाणी असलेला संख्या सुचविण्याचा गुणधर्म म्हणजे काय, तर वचन होय। पुढे, गोड या शब्दाचे भाववाचक नाम कोणते, तर लक्षात घ्या, गोड या शब्दाचे भाववाचक नाम गोडवा असे होतो। पुढे, एक प्लस ऊन, तर बघा एक प्लस ऊन बरोबर काय, तर एकोण असे होते, कारण बघा इथं अ प्लस उ आले आहे, तर अ प्लस जर उ केला आपण तर ते होते बघा ओ, त्यामुळे ते एको होत। इथं जास्त जण काय एकूण करतात बघा, लक्षात घ्या, एकूण करून मार्क चुकतो। परंतु आपला प्रश्नाचे योग्य उत्तर काय, एक प्लस ऊन तर विचारलं तर एकोण असा असणार आहे। पुढे, मराठीमध्ये स्पर्श व्यंजने एकंदर किती आहेत, तर बघा मराठी वर्णमालेत एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत, तर लक्षात घ्या 25 आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे बघा, क्ष व ज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण आहेत, तर क्ष व ज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण आहेत, तर सबनीस हे आहेत, लक्षात ठेवायचं आहे। पुढे, मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत असा प्रश्न विचारला तर लक्षामध्ये घ्या 4 हा ऑप्शन जो आहे तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचा आहे। पुढे, क्ष व ज्ञ यांना कोणती व्यंजने म्हणतात, तर लक्षामध्ये घ्या, क्ष व ज्ञ यांना संयुक्त व्यंजने असे म्हणतात। पुढे, 16 खडी कशी तयार होते, हा बघा खूपच इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण हा प्रश्न TCS बार बार घेत आहे। तर बघा 16 खडी कशी तयार होते, तर लक्षात घ्या, व्यंजनांमध्ये 14 स्वर व 2 स्वर आदी मिळून जे हे 16 खडी तयार होते ते तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे, द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज चे लेखक कोण आहेत, तर बघा मित्रांनो, द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे जे आहे मराठी भाषेचं इंग्रजीमध्ये असणारं व्याकरण आहे। तर बघा या व्याकरणाचे लेखक कोण आहेत, तर विल्यम कॅरी हे आहेत, बघा विल्यम कॅरी। पुढे, रंगनाथ पठारे समितीची स्थापना कधी झाली, तर बघा आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी जी आहे ती 10 जानेवारी 2012 रोजी रंगनाथ पठारे नावाची पठारे या जी समिती आहे या समितीची स्थापना करण्यात आली होती, लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे, दृष्टांत पाठ या साहित्याचे लेखक कोण आहेत, तर दृष्टांत पाठ या साहित्याचे लेखक कोण, तर केशवदेव व्यास हे आहेत, लक्षात घ्या, केशवदेव व्यास। पुढे, प्रश्न क्रमांक 12, अनाथ या शब्दाचा समास ओळखा असा प्रश्न विचारला तर अनाथ या शब्दाचा समास तत्पुरुष समास आहे। पुढे, लवंग हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे, तर बघा लवंग हा जो शब्द आहे हा कानडी या भाषेतून आलेला आहे, बघा कानडी या भाषेतून। पुढे, संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आलेल्या म्हणजेच त्यांच्या मूळ रूपात बदल न झालेल्या शब्दांना काय म्हणतात, तर बघा संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आलेल्या म्हणजेच त्यांच्या मूळ रूपात बदल न झालेल्या शब्दांना काय म्हणतात, तर तत्सम शब्द असे म्हणतात, लक्षात ठेवायचे, तत्सम शब्द असे म्हणतात। पुढे, पिकत आलेल्या आंब्यांची डॅश डॅश असते, तर बघा पिकत आलेल्या आंब्यांची काय असते, तर अढी असते, लक्षात घ्या, अढी असते, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे बघा 16वा प्रश्न, विषयाला सोडून बोलणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द सांगा, तर विषयाला सोडून बोलणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता आहे, अप्रस्तुत आहे। बघा पुढे, वचनबद्धता म्हणजे काय, बघा हा सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, पाठ करा। तर वचनबद्धता म्हणजे मित्रांनो एखाद्याला दिलेल्या वचनाशी बांधिलकी मानणे असा त्याचा अर्थ होतो। पुढे, श्रीच्या मागोमाग ग येतो या म्हणीचा अर्थ काय, तर श्रीच्या मागोमाग जे आहे ग येतो या म्हणीचा योग्य अर्थ आहे बघा संपत्ती बरोबर गर्व येतो असा आहे। पुढे, नाक टेचणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा, तर नाक टेचणे या वाक्यप्रचाराचा अर्थ नक्षा उतरवणे असा आहे, बघा नक्षा उतरवणे। शेवटचा प्रश्न, गळ घालणे म्हणजे काय, तर लक्षात घ्या, गळ घालणे म्हणजे फार आग्रह करणे असा आहे, बघा गळ घालणे या शब्दाचा अर्थ फार आग्रह करणे। तर हे होते आपले आजचे अत्यंत इम्पॉर्टंट असे TCS ने विचारलेले प्रश्न। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अवश्य लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। तर भेटू परत अशाच काही व्हिडिओसोबत, तोपर्यंत पाहत राहा आपला आवडता YouTube चॅनल। धन्यवाद।